मोंदू अशोक आज सलग 13व्या दिवशी एसआयटी कडून चौकशी। उद्या पोलीस कोठडी संपत असल्यानं नाशिक कोर्टात हजर करणार। खरातच्या संपर्कातील व्यक्तींचीही आज चौकशी होण्याची शक्यता। अशोक खरात प्रकरणात शिवनिका ट्रस्ट भोवती तपासाचा फास आवळला। रुपाली चाकणकरांसह 11 ट्रस्टींना एसआयटी कडून नोटीस। खरात सोबतच्या आर्थिक व्यवहारांचीही होणार चौकशी। मोंदू अशोक खरात भक्तांकडून उकळायचा लाखोंचं मानधन। आउटडोअर व्हिजिटची फी 5 लाखांपर्यंत। भक्तांच्या घरी येण्यासाठी महागड्या कारचीही मागणी। नाशिक रिंग रोड जवळ खरातची कोट्यवधींच्या जमिनीमध्ये गुंतवणूक। रिंग रोड प्रकल्प जाहीर होण्यापूर्वी जमीन खरेदी। महसूल विभागातील इन्सायडरमुळे गुंतवणूक। नक्षलवाद संपवण्यासाठी केंद्राने दिलेल्या टाइमलाईनचा आज शेवटचा दिवस। तर नक्षलवाद संपण्याच्या मार्गावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची लोकसभेत माहिती। देशातील जनगणनेचा पहिला टप्पा उद्यापासून। प्रथमच डिजिटल स्वरूपात होणार जनगणना। लिव्ह इन मधील जोडप्यांना मानलं जाणार विवाहित। महाराष्ट्रातील जनगणनेचा पहिला टप्पा मे आणि जून मध्ये। लाडकी बहीण योजनेसाठी 2.25 कोटी महिला पात्र। सुमारे 71 लाख लाभार्थी योजनेतून बाद। आज ई-केवायसीचा शेवटचा दिवस। मुंबईकरांची वीज होणार स्वस्त। बेस्ट, अदानी आणि टाटा कंपन्यांच्या वीज दरात कपात। उद्यापासून नवे दर लागू। मे महिन्याच्या बिलात ग्राहकांना मिळणार दिलासा। भंडारा जिल्ह्यात आठवडाभरात 2 ठिकाणी वाघांचा हल्ला। नागरिक भीतीच्या सावटाखाली। वन विभागानं उपाययोजना करावी या मागणीसाठी नागरिकांचं चक्काजाम आंदोलन। राज्यावर आणखी 5 दिवस अवकाळीचं सावट। 20 जिल्ह्यांना अलर्ट। वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीचा अंदाज कायम। राज्याला अवकाळी पावसानं झोडपलं। पुणे, नगर, नाशिकसह अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीट। वाशिम, बीड, धुळ्यातही अवकाळीचा फटका। शेतीचं मोठं नुकसान। जालन्यात अंगावर वीज पडून 2 तरुणांचा मृत्यू। अंबड तालुक्यातल्या महाकाळा गावावर शोककळा। तर अकोल्यात वीज कोसळून 8 मेंढ्या दगावल्या। होर्मुझची सामुद्रधुनी खुली न करता ट्रम्प युद्ध संपवण्यास तयार। अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं वॉल स्ट्रीट जर्नलचं वृत्त। कूटनीतीद्वारे होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यावर भर देणार। युद्ध थांबवायचंय म्हणून मध्यस्थीसाठी अमेरिकेची पाकिस्तानकडे धाव। तर पाकिस्तान नको, भारतच ठरेल उत्तम मध्यस्थ। पश्चिम आशियातील संघर्षावर इस्रायलचं मोठं विधान। पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होणं गरजेचं। भडकत्या युद्धावर पंतप्रधान मोदींचं आवाहन। नेदरलँडच्या पंतप्रधानांशी फोनवरून संवाद साधताना चिंता व्यक्त। इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनीवर ट्रम्प यांचा डोळा। मित्र राष्ट्रांच्या मदतीनं अमेरिका होर्मुझवर ताबा मिळवण्याच्या तयारीत। इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाची छुपी रणनीती। इराण अमेरिका तणाव अधिकच वाढला। दुबईच्या समुद्रात तेल टँकरवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला। कुवेतचा एक तेल टँकर आगीच्या भक्ष्यस्थानी। आता गॅस टंचाई होणार दूर। 94,000 मेट्रिक टन एलपीजी घेऊन 2 जहाजं भारतात होणार दाखल। आज मुंबई बंदरात एक जहाज, तर उद्या न्यू मँगलोर बंदरात दुसरं जहाज पोहोचण्याची शक्यता।